कुठली आई लेकरानं रडायला सुरुवात केलं की ती कडेवर घेती. बाबाजी त्याचं रडणं बंद झालं की ती खाली ठेवून देती आणि पुन्हा रडायला सुरुवात झाली की पुन्हा कडेवर घेती. पुन्हा रडणं बंद झालं की खाली ठेवती. असं 5-7 वेळेस जर लेकरू करत असेल तर तीच आई शेवटी त्याला म्हणते, अरे जीव घेतो का रे माझा, किती तुला कडेवर घेऊ रे, मी मरण न रे, कौरक घेऊ कडेवर, एवढा का रडतो रे. जन्म देणारी माय या आवेशात बोलती. विटेवरच्या माईनं ठराविक लोकांना कडेवर घेतलंय. आता देवाच्या कडेवर बसण्यासाठी लायकी बी लागन ना, लायकी बी लागन ना, लायकी लागन ना. एखाद्या पवित्र अधिष्ठानावर बसण्यासाठी लायकी लागते आणि एकदा ते अधिष्ठान मिळालं ना ते पचविण्याची पण लायकी लागते. नाही तर लय लोक घसरले. विठाला काही ठराविक लोकांना कडेवर घेतलं, असं कडेवर घेतलं की पुन्हा खाली उतरिलच नाही. इतकं इतकं आढळपदे बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर. बैसविला ध्रुव. 65 फुटाचं सिंहासन होतं. राजा त्या खुर्चीवर बसलेला. आई जरी सावत्र असेल तर बाप तर सावत्र नसतो ना आपल्या संस्कृतीत. मी नाही ऐकलं आतापर्यंत. भार्या अनंग अनंग भयस्थिता पिता एकच ऐकिता का विशुद्ध कांता स्थिता त्या शिव. आई भिन्न भिन्न असतील, पिता एक आहे. ज्या आईनं 65 फुटाच्या सिंहासनावरून लेकराला ढकललं, बापाला लाज वाटायला पाहिजे होती. खर्चटत खाली आलं. आईकडे गेलं ना आईला सांगितलं, माय बाबाच्या मांडीवर मला खालून ढकलून दिले, वरून ढकलून दिले. काय माय हुशार होती विकास. त्या माईनं चिमुकल्या लेकराला सांगितलं, प्रकाशराव बाबा तुझ्या बाबाच्या मांडीवर बसायची अपेक्षा करतो ते बाबा एके दिवशी सगळा जळून जाणार आहे. ज्या दिवशी त्या बाबाची हे लोकातली यात्रा संपन, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. ज्या दिवशी तुझे बाबा इहलोकातून संपतील त्या दिवशी सगळे लोक त्यांना बाहेर नेऊन मळ्यात नेऊन पेटवतील. कोणाच्या मांडीवर बसतील? ज्या आईला गाराने सांगायला आला त्या आईची मांडी किती दिवस आहे? अरे अशा आईच्या मांडीवर बस की पुन्हा कोणी उतरलंच नाही पाहिजे. विटेवरच्या मालकाने आढळ पदात बसवलं ते ध्रुव तारा. सगळ्यात चांदण्या हलत्यात, एकच चांदणी हलत नाही ती ध्रुवाची. हो, ही ज्याला दिसत नाही का बाबा ते 6 महिन्याच्या आत जाते असं मी सांगत नाही. एखादा विज्ञानवादी म्हणेल बाळू महाराज अंधश्रद्धा सांगायला काय नाही सुंबळ्या, हे पुराण सांगते. आणि पुराण काय आमच्या बापाची थोडी जहागिरी. वारकरी संप्रदाय पुराणाला मानतोय ना. मी नेहमी सांगत असतो, वेदाची चेष्टा केली नाही, शास्त्राची चेष्टा केली नाही, पण वेदाला आणि शास्त्राला वारकरी संप्रदायानं फार डोक्यावर घेतलं नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी. पहावे पुराणी
दिले. रावण आणि त्याची आई बसले होते. कैकशी आईचं नाव होतं. दादा आवाज थोडासा करा, देव चांगलं करीन तुमचं. छान होता सुरुवातीला, हो आताही छान आहे. आई समुद्राच्या तीरावर मुलासोबत बसली आणि आईनं दाखितलं, हे लंकेश, हे लंकेश. आई होती ती. काय ग आई? हे लंकेश, ती चांदणी कशी दिसती? ती इकडून नसती बरं, तिकडं असती. पण आता मला मागं कसं बोट करता येईल? तुम्ही पुढे बसलेत ना. बघ रे लंकेश, ती चांदणी कशी येते? म्हणलं आई मला दिसच ना. बाबाजी आईच्या डोळ्यातून टप 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 पाणी आलं. रावणाने विचारलं, आई का रडतेस? बाळा, ही चांदणी ज्याला दिसत नाही ते 6 महिन्याच्या आत बाहेर काढावं लागते. माना न माना, पुराण काही गोट्या खेळणार लोकांनी लिहिलेलं नाही. हो, पंढरपुरातले मालक ज्याच्या पोटी जन्माला आले, 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र, शरयूच्या तीरावर सुमंत आणि दशरथ राजा बसलेले. तो गा सूर्यवंशीचा प्रधान, सुमवंतु नामाभिधानो, निष्ठे राज्य परापनो, तो सुमंतची जाणव. ह्रस्व दीर्घ इतकी चूक न करणारी माणसं. राजन बघा, पहिलं तो गे धूर्व तारा. काय तारा चमकायलाय? पण राजा दशरथानं सांगितलं मला दिसतच नाही. 3.5 महिन्यात राजा दशरथ गेले. असे खूप पुरावे बस झाले ना, 2 खूप झाले. इतकेच लक्षात ठेवा, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. असा ढळपत दिलं. आतापर्यंत ती चांदणी कोणी हलू शकत नाही. घेतले तरी उचलो नि कडेवरी. काय ठिकाण दिले? कोणी देऊ शकत नाही एवढं. ती फक्त पंढरपुरातली माय. तुका म्हणे घास, मुखी घाली ब्रह्मरस. आपली आई सुद्धा जीव घालते आपल्याला. मी आईच्या विरोधात बोलणार नाही, तिच्यामुळेच तुमच्या पुढे बसलोय. पण पंढरपुरातल्या आईची नाही बरोबरी करू शकत कोणी. फार मोठी आई आहे ती. या 2 आई एवढ्या तेजस्वी आता. कैलासाधिपती भगवान शिवशंकर, पंढरी निवास जगदानंद कंद पांडुरंग परेश, या 2 आईची बरोबरी नाही करू शकत. रक्ता मासाचा, हाडा मासाचा चिखल आहे. माणसाचे मुंडके तुटलेले, हात तुटलेले, पाय तुटलेले, सगळी प्रेत पडलेली, रक्त भडाभडा वाहा लागले. मासाचा चिखल आहे. गिधाड माणसाची हात उचलून न्यालेत. आणि अशा परिस्थितीत एका व्यक्तीला जीव घातलं. त्याचं नाव आहे अर्जुन. ब्रह्मरसाचे पारणे. अजूनही अर्जुनाला भूक लागली नाही. अर्जुनाला जे जीव घातलंय ते जेवण ज्यांनी ज्यांनी वाचिलंय, नुसतं वाचिलंय, त्याला सुद्धा पुन्हा भूक नाही लागली. मुखी घाले ब्रह्मरस, अशी जीव घालणारी आई. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा जुनाट बुजुर्ग परंपरा. भगवान शिवजीचा अधिष्ठान तेजस्वी जोधपुरी दगडामध्ये दिव्य असं बांधकाम होत आहे. असे सबदेव के बाबा भगवान शिवशंकर, वारकरी संप्रदायातलं आराध्य दैवत. संप्रदायाची सुरुवात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरांनी या संप्रदायाची स्थापना केली, असं पैठण मधले मालक सांगतात. एखाद्या भायभुंग्याचा पुरावा नाही. ज्या महात्म्याकडे 36 वर्ष जगाचा मालक, त्या व्यक्तीचे धोत्र आणि पत्नीचे लुगडे धुवाला होता. एवढ्या अधिकाऱ्याचं वाक्य शिरोमणी महादेव. अशा भगवान शिवजीचं अधिष्ठान वैजापूर नावाचं गाव. तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तगण यांनी असीम प्रयत्न, सर्वांच्या सहकार्याने चालत असलेली ही तेजस्वी वास्तू आता पूर्णत्वाला येत आहे. थोडी पार राहिलेली आहे. सर्वजणांनी तळी उचलल्यासारखं थोडं 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 जर उचललं तर तात्काळ ही वास्तू टोकाला जाईल. ही तुम्हाला सर्व भक्तांना
मी एक मागणी करतो. तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आजचं कीर्तन आलंय. एक सामान्य व्यक्ती, मी काय फार विद्वान नाही, तरी पण मला तुम्ही आमंत्रित केलं. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. मला पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं, तुमच्या कीर्तनामुळे नामदेवरायाचं दर्शन झालं. नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधीधन या परिसरात मारुतीरायाच्या मंदिराचे फार मोठे स्थापना मंदिर वगैरे ज्यांनी केले असे सद्गुरू श्रीराम महाराज, त्यांच्याही समाधीचं दर्शन झालं. आनंदाचं. इथंही शंकरांचं दर्शन झालं. तुम्हा सर्वज्ञ वारकऱ्यांचं दर्शन झालं. आजच्या कीर्तनाचे यजमान श्री कुंडलिका जगनराव घोंगडे, श्री अशोक विश्वनाथराव घोंगडे आजचे हे कीर्तनाचे यजमान आहेत. या दोन्ही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. कुंडलिका असतील आणि अशोकराव असतील, या दोघांना याच्याकरता धन्यवाद देतोय. ते नारळ बुक्का लावणार आहेत म्हणून नाही, नारळ बुक्क्याचा काय ताण घ्यायचा नाही. याबा देव एखाद्या माणसाला देत राहिला की ते कोणी विचार करायचा नाही, त्याला श्रीमंत मी करणार आणि भिकारी मी करणार. माणसाला किती श्रीमंत करायचं आणि किती भिकारी करायचं ते पंढरपुरातला ठरवतोय. पण एखाद्या चांगल्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी, भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे अशा पवित्र ठिकाणावर या दोन यजमानांनी मला कीर्तनाकरता आमंत्रित केले, म्हणून त्या यजमानांना धन्यवाद. नाही तर कीर्तन तर रोज येतं. अहो दारू पिऊन मरणाऱ्याची श्राद्ध येत आमच्याकडे. घरी गेल्यावर त्या पैशाचा वास पण दारू सारखाच येतोय. येत नसतो येरी म्हणायला लागलो. लक्षात येते माणसाला हे काय काय पिऊन मेलेलं आहे. त्यांच्या श्रद्धाला नाव घ्यावंच लागतं, विलात नाही त्याला. असं पवित्र वाचतोय. अशा अधिष्ठानावर कीर्तन माझं महत् भाग्य. दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद. लक्ष्मण महाराज, हे विठ्ठल महाराज, या परिसरातलं जुनाट वैभव, आदरणीय काशीराम बाबा, आदरणीय कुटे बाबा. परवाला मी कीर्तनाला होतो. आपण कुठं रे पळशीला 7-8 प्रमाणे इतके गोड दिले, इतके गोड दिले, इतके गोड दिले. कीर्तनात ज्याला प्रमाण देता येते तो विशिष्ट भजने असतो, विशिष्ट भजने. असे आमचे शंकर महाराज. नवीन तर हे दोघं तर मोठाले देतच असतील, त्याबद्दल दुमत नाही, पण नवीन थडीत गोड प्रमाण देणारे आमचे शंकर महाराज, त्यांनाही, ते बाजूचे सुद्धा महाराज लोहगावकर, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांचे नावं पाठ नाहीत, मला माफ करा. नावं घेतली अशी गृहीत धरा. साऊंड कॅमेऱ्यावाले आता सट झाल्यावर तुम्ही खाली बसा, कारण मागच्याच्या शापानं तुम्हाला जाळ लागन. प्रमाण म्हणाल्यावर फिरवायचं, ते मागचे शिव्या देतील ना तुम्हाला. मला पैसे यायला, पैसे यायला, पैसे यायला, काय त्या निदान बाळ्या तर पाहू द्या ना. विठाला विठाला नामदेव बुवा शेळके ते इथं नियोजन करतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले तुम्ही चांगले आहेत, तुम्हालाही धन्यवाद. पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. ब्रह्मांडाचा मालक भक्ताची इच्छा पूर्ण करतो. त्याच्या अंतकरणात जे संकल्पित भाव आहे, जे कल्पना आली ती कल्पना जगाचा मालक टोकाला नेतो. पण कोणाची नाही, तो भक्तही तसा असला पाहिजे, त्याचा हेतही तसा असला पाहिजे. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, संत ज्यांचा हेत विठ्ठले. फक्त एकच ज्याला विठ्ठल दिसतो, एकच त्याला देव दिसतो, त्याला संत म्हणायचं. विषय तो त्यांचा झाला नारायण,
नावडे जनधन म्हणून आपल्या इच्छा देव पूर्ण करीत नाही. संतांचा विषय देव बनला म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण करते. तुम्ही जी बुद्धी देताल त्याच्यावर पुरावा सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या अंतकरणातलं गोड असं अधिष्ठान आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय आत्मानंदजी गिरी बाबा. खरं तर हे महिमेत जीवन जगणारी लोक आहेत. तरी पण वारकरी संप्रदायात झोकून प्रत्येक व्यक्तीचं परिसरातलं कीर्तन ऐकण्याचा छंद आदरणीय पूजनीय बाबांना आहे. फार मोठा कार्यक्रम करतात दत्त जयंतीचा. लाखो लोक त्या कार्यक्रमात जेवतात. गेल्या 5-6 वर्षापासून मी सुद्धा असतो. काशीराम बाबा आमच्या इथल्या कळसाची स्थापना बाबांच्याच हाताने झाली. मारुतीरायाची. भारत स्वातंत्र्याच्या नंतर आमच्या इथं पहिल्यांदा कळस बसला. म्हणजे माळदात मारुती होता, जुनी परंपरा होती, ती आम्ही मोडली आणि मग शिखर केलं. हो, बाबाजींच्याच हातानं तो कळस आले स्वतःहून. बाबाजींना प्रणाम. भगवान शिवशंकराच्या सानिध्यात आपण कीर्तन करतो याच्याकरता एक पुरावा त्यांचा देऊ आणि मिळालेल्या वेळात बाकीचे पुरावे देऊ. पुरविली आली. एक महान भगवत भक्त, भक्ताची इच्छा पूर्ण करतोय देव. त्या भगवत भक्ताचा नियम होता रोज सकाळी भगवान शिवशंकराला बाबाजी स्वामीजी चिताभस्म लेप करायचा. चिताभस्म जिनच्या पॅन्टीवाल्याला एखाद्या वेळेस चिताभस्म कळायचं नाही. चिताभस्म म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर माणसाला जाळल्यावर जी राखुंड असतं का त्याला चिताभस्म म्हणतात. तुम्ही त्याला हात लावल्यावर आंघोळ करता. पण त्या भक्ताचा नियम आहे रोज सकाळी भगवान शिवशंकराला पूजा पाठ स्नान गिन सगळं दही दुधाचा अभिषेक आणि मग चिताभस्माचा लेप करायचा आणि मग आपल्या बाकीच्या कामाला लागायचा. हा नित्य नियम. कर्मनो गहनो गती कुठे बाबा. त्याचं नशीब बी इतकं गोड होतं. रोज त्या गावात एक ना एक माणूस मरत होता. नाही तर माणूस नाही मेल्यावर कुठून आणायचं चिताभस्म? इतकं सोपं आहे का ते? रोज एक माणूस मरायचा. रोज 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 एक माणूस. योग असा आला. काय भगवंतानं परीक्षा पाहिली असेल देव जाणे. एके दिवशी माणूसच नाही मेला. रोज ती व्यक्ती स्नानाला गेली की येताना मशानभूमीत जायचं. मशानभूमीमध्ये एक खापराची वाटी होती त्यांच्याकडे. त्या खापराच्या वाटीमध्ये पात्रामध्ये येताना मुठभर चिताभस्म आणायचं. काल जाळलेल्या माणसाचं आज सकाळी घेऊन यायचं. रोज एक माणूस मरत होता. दारामध्ये कोणारा होता. त्या कोणाऱ्यात ती वाटी ठेवायची. पाण्याची घागर भरून आणायची. शिवजीला अभिषेक करायचा आणि मग संपूर्ण पूजा आटपल्याच्या नंतर भस्म लावायच्या वेळेला आवाज द्यायचा, लक्ष्मी, ए लक्ष्मी.